स्टुडंट्स, मी आशिष शिंदे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पेपर 2 12वी सायन्स याबद्दल काही अभ्यास केला. रोल ऑफ वॉटर स्टीम, इलेक्ट्रिसिटी असेल किंवा डेरिव्हेटिव्ह प्लांट सांगितलं आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण रेकॉर्ड कीपिंग हा चॅप्टर शिकणार आहोत. रेकॉर्ड कीपिंग. आता तुम्ही म्हणाल काय बांधलेले रेकॉर्ड कीपिंग? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपण साधा किराणा जरी आणायचा असला तर आपल्याकडे एक वही असते की त्याच्यामध्ये आपण लिहित असतो रेकॉर्ड, की आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तूंची गरज आहे, किंवा मग हिशोब वही, किती हिशोब झाला, काय झाला याची आपण त्यामध्ये नोंद घेत असतो. कुठलीही गोष्ट असो आपण नोंद वही करत असतो. किराणा असो किंवा मग कुठलाही खर्च असो, शेतीचा खर्च असो किंवा मग शेतीसाठी लागणारे जे खतं असतील त्या खतांना लागणारा खर्च हे आपण कायम वहीमध्ये लिहित असतो. आता तुम्ही म्हणाल रेकॉर्ड कीपिंग, रेकॉर्ड हे आपल्याला ठेवायचं असतं. का ठेवायचं असतं? रेकॉर्ड ठेवलं नाही ठेवलं त्याचे परिणाम काय होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला कुठला हिशोब लागण्यासाठी आपण रेकॉर्ड ठेवत असतो. किती हिशोब लागला, काय लागला याच्यासाठी आपल्याला रेकॉर्ड ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. साधा उदाहरण घेऊ. अजून शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा कॅटलॉग असतो. शिक्षक कॅटलॉगमध्ये विद्यार्थ्यांची नोंद ठेवत असतात. समजा 2 वर्षांनी जरी विचारलं की 2023 मध्ये ह्या विद्यार्थ्यांची यादी काढा, तर आपण लगेच तो कॅटलॉग काढत असतो. त्या कॅटलॉगच्या माध्यमातून त्या वर्षीचा आपल्याला रेकॉर्ड सापडत असतो. म्हणून रेकॉर्ड हे खूप आपल्या महत्त्वाचं आहे. तर रेकॉर्ड कीपिंग आपण ॲनिमल सायन्स आणि डेअरी ह्या विषयामध्ये आपला चॅप्टर आहे. रेकॉर्ड कीपिंग. मग आता रेकॉर्ड कीपिंग हे आपल्याला ॲनिमल संदर्भात पण असतं, डेअरी संदर्भात पण असतं, अनेक संबंध असतो ॲनिमल सायन्स आणि डेअरी. तर आता रेकॉर्ड कीपिंगचं उद्दिष्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे? आपल्याला हे बिझनेस लेवलला रेकॉर्ड कीपिंग हे खूप ठेवायचं असतं. तर आपण पहिले ऑब्जेक्ट बघूया. रेकॉर्ड कीपिंगचं ऑब्जेक्ट्स काय? पहिलं ऑब्जेक्ट आहे रेकॉर्ड टेल अस वेअर वी आर गोइंग इन बिझनेस. रेकॉर्ड कीपिंग हे आपल्याला सांगत असतं की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कोणत्या लेवलला पोहोचले आहे. त्यानंतर टू नो द डेली मिल्क कलेक्शन. आपल्याला डेली किती मिल्क कलेक्ट होतं हे आपल्याला रेकॉर्डच्या माध्यमातून समजत असतं. आज येऊन 500 लिटर झालं, उद्या 200 लिटर झालं हे आपल्याला समजत असतं. त्याच्यानंतर आहे टू नो द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आपल्याला प्रोडक्शनची कॉस्ट हे माहीत होत असतं रेकॉर्ड कीपिंगच्या माध्यमातून. त्यानंतर टू नो द इकॉनॉमिक पोझिशन ऑफ डेअरी प्लांट. डेअरी प्लांटची इकॉनॉमिक आर्थिक स्थिती काय आपल्याला समजत असतं रेकॉर्ड कीपिंगच्या माध्यमातून. प्रॉफिट अँड लॉस ऑफ डेअरी प्लांट. डेअरी प्लांटचा नेमका किती लॉस झाला, किती प्रॉफिट झाला हे रेकॉर्ड कीपिंगच्या माध्यमातून आपल्याला समजत असतं. म्हणून रेकॉर्ड कीपिंग हे खूप महत्त्वाचं आहे. टू मेक अ फर्दर प्लॅन फॉर डेव्हलपमेंट. आता लॉस झाला, प्रॉफिट झाला, याच्यावरून आपल्याला पुढचा बिझनेसचा प्लॅन आखता येतो आपल्या रेकॉर्ड कीपिंगवरून, की नेमका आपल्याला किती खर्च केला पाहिजे, काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर टू नो द एक्सपेंडिचर ऑफ डेअरी प्लांट. खर्च. टू नो द फीड रिक्वायरमेंट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कळलं की रेकॉर्ड कीपिंगचे ऑब्जेक्ट असे की रेकॉर्ड कीपिंग ठेवल्यामुळे आपल्याला काय होतं. रेकॉर्ड कीपिंग ठेवल्यामुळे आपल्याला आपला लॉस कुठं चालला आहे, प्रॉफिट कुठं चालला आहे, आपली बिझनेस लेवलची काय स्थिती आहे आणि भविष्यात बिझनेस लेवल किती वाढवायचा हे आपल्याला रेकॉर्ड कीपिंगवरून समजत असतं. तर रेकॉर्डसाठी रेकॉर्डचे टाईप सुद्धा आहेत. तर पहिला आहे टेक्निकल रेकॉर्ड. तर टेक्निकल रेकॉर्ड डील्स विथ द स्टडी ऑफ फार्म लाईव्हस्टॉक, डेली प्रोडक्शन, एग प्रोडक्शन. त्यानंतर सेकंड आहे बिझनेस रेकॉर्ड.
This record deals with the economic and financial condition of dairy business, that is cash book and inventory. हे सर्व ऑब्जेक्ट्स आहेत आणि हे टाइप्स आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्ड मेंटेन ऑन लाईव्हस्टॉक फार्म हे आपण बघूया पुढचा टॉपिक.